तुम्हाला माहिती आहे का? एक असा व्यवसाय जो अंबानींच्या रिलायन्सपासून ते तुमच्या गल्लीतल्या काकांपर्यंत प्रत्येकजण का करतोय? कारण जग थांबलं तरी ही एक गोष्ट कधीच थांबत नाही. नमस्कार मित्रांनो, के दी एंटरप्रेन्युअर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अशा व्यवसायावर सखोल विश्लेषण करणार आहोत जो खऱ्या अर्थाने एव्हरग्रीन आहे, तो म्हणजे किराणा व्यवसाय. पण थांबा, आपण इथे कुठल्याही जुन्या पद्धतीच्या दुकानाबद्दल बोलणार नाही आहोत. आपलं लक्ष आहे 2026 आणि त्यानंतरच्या काळासाठी तयार केलेल्या एका अत्याधुनिक मिनी सुपरमार्केटच्या ब्लूप्रिंटवर. या विश्लेषणात आपण 6 अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यांवरून जाणार आहोत. पहिला, हा व्यवसाय एव्हरग्रीन का आहे? दुसरा, डीमार्टचा यशामागे दडलेलं सूत्र. तिसरा, तुमच्या स्वतःच्या व्यवसायाची आर्थिक ब्लूप्रिंट. चौथा, कमी खर्चातील एक प्रभावी मार्केटिंग हॅक. पाचवा, एक कठोर पण आवश्यक रियालिटी चेक. आणि सहावा, तुमची पुढची ठोस पायरी काय असायला हवी. चला, तर मग सुरुवात करूया पार्ट 1 पासून, द एव्हरग्रीन बिझनेस. आता बघा, या क्षेत्राला एव्हरग्रीन म्हणण्यामागे एक खूप ठोस कारण आहे. आर्थिक मंदी असो वा तेजी, लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, विशेषतः खाण्यापिण्याच्या वस्तूंची मागणी, ती कधीच कमी होत नाही. ही एक अशी इंडस्ट्री आहे जी कायमस्वरूपी ग्राहकांच्या मागणीवर चालते. म्हणूनच 2026 मध्ये योग्य रणनीतीने उतरल्यास यात यशाची प्रचंड शक्यता आहे. आता वळूया पार्ट 2 कडे, द डी मार्ट फॉर्म्युला. बघा, कोणत्याही सिद्धांताला सत्यात उतरवण्यासाठी एका शक्तिशाली उदाहरणाची गरज असते. आणि भारतीय रिटेलमध्ये डीमार्टपेक्षा मोठं उदाहरण कोणतं असू शकतं, बरोबर ना? राधाकृष्ण दमाणी यांनी डीमार्ट सुरू केलं तेव्हा स्पर्धा प्रचंड होती, पण तरीही त्यांनी बाजारात स्वतःचं स्थान निर्माण केलं. त्यांनी असं काय केलं जे इतरांना जमलं नाही? चला, त्यांचं यशाचं सूत्र समजून घेऊया. डीमार्टच्या यशाचं संपूर्ण सार खरं तर ह्या एकाच शक्तिशाली धोरणात दडलंय: लो मार्जिन हाय व्हॉल्यूम. याचा सरळ अर्थ आहे प्रत्येक वस्तूवर कमीत कमी नफा कमवायचा, पण विक्री इतकी प्रचंड करायची की तो छोटा नफा एकत्र येऊन कोट्यावधींचा होतो. त्यांनी नफ्याची टक्केवारी वाढवण्याऐवजी विक्रीचा आकडा वाढवण्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित केलं. ही एक अत्यंत धाडसी पण तितकीच प्रभावी रणनीती आहे. आता हे मार्जिन किती कमी आहे यावर जरा लक्ष द्या. डीमार्ट केवळ 2% ते 3% नफ्यावर काम करतं. हो, हे ऐकायला अविश्वसनीय वाटेल, पण हीच कमी किंमत ग्राहकांना आकर्षित करणारी एक प्रकारची चुंबक शक्ती आहे. यामुळे ग्राहक पुन्हा पुन्हा येतात आणि मोठ्या प्रमाणात खरेदी करतात, ज्यामुळे विक्रीचा व्हॉल्यूम आपोआप वाढतो. आणि ही आहे त्यांच्या यशामागची खरी जादू: इन्व्हेंटरी टर्नओव्हर. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दुकानात आलेला माल किती वेगाने विकला जातो. जिथे इतर स्टोर्सना तोच माल विकायला 30 दिवस लागतात, तिथे डीमार्ट फक्त 10 दिवसात तो माल विकतं. याचा अर्थ त्यांचा पैसा 30 दिवस अडकून पडत नाही. तो दर 10 दिवसांनी खेळता राहतो, ज्यामुळे त्यांची कॅश फ्लो सायकल प्रचंड वेगवान आहे. आणि ह्या मॉडेलच्या यशाचा आणि त्याच्या स्केलेबिलिटीचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे आज भारतात त्यांची 300 पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत. विचार करा, एका स्टोअरपासून सुरू झालेला हा प्रवास आज एका रिटेल साम्राज्यात बदलला आहे. आणि या सगळ्याच्या मुळाशी तोच एक फॉर्म्युला आहे: लो मार्जिन हाय व्हॉल्यूम. तर या केस स्टडीमधून आपल्याला काय शिकायचं आहे? धडा अगदी स्पष्ट आहे. जरी आपलं दुकान छोटं असलं तरी मार्जिनच्या मागे न धावता विक्रीच्या प्रमाणावर म्हणजेच व्हॉल्यूमवर लक्ष केंद्रित करा. दीर्घकाळात संपत्ती निर्माण करण्याचा हाच एकमेव शाश्वत मार्ग आहे. ठीक आहे, डीमार्टची रणनीती आपण समजून घेतली. आता वेळ आहे ती आपल्या व्यवसायावर लागू करण्याची. चला वळूया पार्ट 3 कडे, युअर स्टार्टअप ब्लूप्रिंट. आता आपण प्रत्यक्ष आकड्यांमध्ये बोलूया. एक मिनी सुपरमार्केट सुरू करण्यासाठी नक्की किती भांडवल लागेल आणि त्यातून कमाईचं गणित कसं असेल हे सविस्तर पाहूया. ही आहे तुमच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीची विभागणी. जागेसाठी डिपॉझिट साधारणपणे 50,000 ते 1 लाख रुपये लागेल. दुकानातील रॅक्स आणि इंटिरियरसाठी सुमारे 1 लाख रुपये. सुरुवातीला लागणारा माल भरण्यासाठी 2 लाख ते 3 लाख रुपयांची आवश्यकता असेल. आणि आधुनिक बिलिंगसाठी सॉफ्टवेअर व कम्प्युटरवर 25,000 रुपये खर्च होतील. म्हणजे एकूण गुंतवणूक 4 ते 5 लाखांपर्यंत जाऊ शकते. आता आपण नफ्याच्या गणिताकडे येऊ. साधारणपणे किराणा मालावर सरासरी 10% ते 15% मार्जिन मिळतं. अर्थात काही वस्तूंवर हे कमी असतं तर काही ब्रँडेड वस्तूंवर जास्त. पण हिशोबासाठी आपण हा सरासरी आकडा विचारात घेऊ. सुरुवातीसाठी आपण एक वास्तववादी लक्ष ठेवूया.
दुकानाचं दिवसाचं विक्रीचं लक्ष आहे 10,000 रुपये. हे लक्ष गाठणं हे आपलं पहिलं मिशन असेल. जर आपण दररोज 10,000 रुपयांची विक्री सातत्याने केली, तर महिन्याअखेरीस एकूण विक्री 3 लाख रुपयांवर पोहोचते. हा आपल्या व्यवसायाचा एकूण महसूल म्हणजेच टर्नओव्हर आहे. आणि आता सर्वात महत्त्वाचा आकडा, निव्वळ नफा. 300,000 रुपयांच्या विक्रीवर आपण जर 12% सरासरी मार्जिन पकडलं, तर महिन्याचा निव्वळ नफा होतो 36,000 रुपये. लक्षात घ्या, हा निव्वळ नफा आहे. म्हणजे दुकानाचं भाडं, लाईट बिल आणि इतर सर्व खर्च वजा करून हातात उरणारी ही रक्कम आहे. उत्तम. व्यवसायाचं गणित तर मांडलं, पण पहिल्या दिवसापासून ग्राहक कसे येणार? त्यासाठी पाहूया पार्ट 4, लो कॉस्ट मार्केटिंग हॅक. यासाठी तुम्हाला मोठ्या बजेटची गरज नाही, फक्त एका हुशार कल्पनेची गरज आहे. ही कल्पना आहे द मंथली रेशन किट. याचा सोपा अर्थ, ग्राहकांना महिन्याला लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचे तयार कॉम्बो पॅक बनवून ते एका आकर्षक सवलतीच्या दारात विकणे. उदाहरणार्थ, तुम्ही 5 किलो गहू, 2 किलो तांदूळ आणि 1 लिटर तेल असा एक तयार पॅक बनवू शकता. आणि या संपूर्ण किटच्या एकूण किमतीवर अतिरिक्त 5% सूट देऊ शकता. यामुळे ग्राहकांना एकाच ठिकाणी सर्व काही मिळतं, तेही कमी किमतीत. जरा ग्राहकाच्या दृष्टिकोनातून विचार करा. या किटमुळे त्यांचा वेळ वाचतो, त्यांचे पैसे वाचतात, काय काय घ्यायचं यावर विचार करण्याचा त्रास वाचतो आणि ते नकळतपणे जास्त खरेदी करतात. या किट्सची माहिती देणारी साधी पत्रकं तुम्ही तुमच्या परिसरातील घरांमध्ये आणि व्हॉट्सॲप ग्रुप्सवर सहज पोहोचवू शकता. आत्तापर्यंत आपण आकडे आणि रणनीतीबद्दल बोललो, पण कोणताही व्यवसाय फक्त आकड्यांवर चालत नाही. त्यासाठी लागते योग्य मानसिकता आणि कठोर परिश्रम. म्हणून आत्ता आपण बोलणार आहोत सर्वात महत्त्वाच्या भागावर, पार्ट 5, द रियालिटी चेक. हे वास्तव स्वीकारायला तयार रहा. किराणा दुकान म्हणजे सकाळी 7 वाजता उघडून रात्री 10 वाजेपर्यंत चालणारा यज्ञ आहे. इथे सण नाही, सुट्टी नाही. घरी कोणताही कार्यक्रम असला तरी दुकान बंद ठेवता येत नाही. ह्या व्यवसायाला तुमची 100% बांधिलकी आणि कठोर मेहनत लागेल. आणि ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. सुरुवातीला तुमच्या गल्ल्यात फक्त चिल्लर जमा होईल. पण हेच रोज जमा होणारी चिल्लर सातत्याने एकत्र येऊन एका मोठ्या संपत्तीचं रूप घेते. संयम आणि सातत्य हे या व्यवसायाचं खरं भांडवल आहे. चला तर, आता आपण या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. पार्ट 6, युअर नेक्स्ट स्टेप. हे सगळं ज्ञान ऐकून झालं. आता प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आहे. तुमची पुढची पायरी काय असेल? जर कोणी ह्या व्यवसायाबद्दल गंभीर असेल, तर त्यांना सर्वात आधी लागेल ती म्हणजे योग्य मालाची खरेदी कुठे करायची याची माहिती. म्हणजेच होलसेल मार्केटची एक तपशीलवार यादी. तुम्हाला तुमच्या मिनी सुपरमार्केटसाठी होलसेल मार्केटची अशी लिस्ट हवी आहे का? जर तुमचं उत्तर हो असेल, तर खाली कमेंटमध्ये ग्रोसरी असं लिहा. त्यावर एक सविस्तर माहितीपूर्ण सादरीकरण मी नक्की घेऊन येईन. केपी दी एंटरप्रेन्योरला सबस्क्राईब करा. चला, एकत्र शिकूया आणि पुढे जाऊया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.